आणि तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जिल्ह्याभरामध्ये रात्री पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली। कळंब, तुळजापूर, उमरगा, वाशी, भूम या तालुक्यामध्ये जोरदार असा पाऊस बरसलेला आहे। तर कोकणानंतर तिकडे मराठवाड्यामधील धाराशिवमध्ये देखील पावसानं काहीशी हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कळंब, तुळजापूर, उमरगा या तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास हा पाऊस पडलेला आहे आणि जोरदार असा पावसाच्या सरी धाराशिवमधल्या काही तालुक्यांमध्ये बरसलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। त्याची दृश्य देखील समोर आलेली आहेत। आज अनेक भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे आणि दरम्यान काल रात्री धाराशिवमध्ये हा जोरदार पाऊस झाल्याचं दिसतंय। केळीच्या बागा देखील या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। खरं तर 15 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मात्र तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसानं हे थैमान घातलंय। ही 2 एकर केळी होती। 2.2 लाख रुपये खर्च आला। कालच्या वादळाच्या वाऱ्याने भुईसपाट झाली। किती उत्पन्न झालं? उत्पन्न 8 लाखाचं उत्पन्न झालं असतं। हो, पंचनामा काय झाला नाही। तलाठी मॅडमला फोन केला तर मॅडम म्हणले ते आम्हाला ॲपमध्ये फोटो काढून पाठवा। ती काय अजून पुलाटोरा का आली नाही।